काम करत होते आणि त्यांना एक वाईट सवय होती की ते कोणालाही हरामखोर म्हणायचे. कोणी भेटलं, कोणी त्रास दिला, हरामखोरा तुला कळत नाही. कार्यालयामध्ये गेले, कोणी काम केलं नाही, हरामखोरा तुला काम करता येत नाही. कोणी चूक केली, हरामखोरा तुला समजत नाही. कधी बघा हरामखोर हरामखोर असे शब्द वापरायचे ते. एक दिवस सुट्टी होती, रविवारचा दिवस होता. ते घरी बसले, पेपर वाचत होते. तेवढ्यात त्यांचा लहान मुलगा तिथं आला. त्याला खेळायचं होतं, पण खेळायला बरोबर कोणीच नव्हतं. वडील तर पेपर वाचतायत, वडिलांना वेळ नाही. मग त्यांनी काय केलं, एक खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने असा विचार केला की आपल्याकडे एक बस आहे आपली, आणि त्या बसमध्ये आपण काय कंडक्टर आहे, आणि कंडक्टर म्हणल्यानंतर बेल वाजवतात. मग त्या कंडक्टर प्रमाणे बेल वाजवली. तो काय म्हणतो, चला पैठण आलंय, ज्या हरामखोरांना खाली उतरायचं त्यांनी उतरून घ्या, ज्या हरामखोरांना बसमध्ये चढायचं त्यांनी चढून घ्या. बस पुढे चालली. चला पुढे बिडकीन आलंय, ज्या हरामखोरांना खाली उतरायचं त्यांनी उतरून घ्या, ज्या